और आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। आज की विशेष रिपोर्ट में हम बात करेंगे आगामी विधानसभा चुनाव 2024 की, जहां दक्षिण नागपुर विधानसभा क्षेत्र से एक महत्वपूर्ण उम्मीदवार की दावेदारी चर्चा का विषय बनी हुई है। हम बात कर रहे हैं अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के सह सचिव और जाने माने समाज सेवी नितिन कुंभलकर की, जो इस बार विधानसभा चुनाव में हिस्सा लेने के इच्छुक हैं। नितिन जी कुंभलकर ने नागपुर के लोगों के लिए हमेशा समर्पित होकर काम किया है और उनका कहना है कि अगर पार्टी उन्हें मौका देती है तो वे निश्चित रूप से चुनाव जीतेंगे और नागपुर के विकास के लिए अपना योगदान देंगे। उन्होंने हमारे संवाददाता से बात करते वक्त ये भी कहा है कि मैंने नागपुर के लोगों के लिए हमेशा 24 घंटे काम किया है और उनके विकास के लिए प्रतिबद्ध हूँ। अगर मेरी पार्टी मुझ पर इस बार भरोसा करती है और मुझे टिकट देती है तो मैं आपको विश्वास दिलाता हूँ कि हम जीतेंगे। साथ ही मैं ये भी कहना चाहूँगा कि लाडली बहन योजना एक धोखाधड़ी है और लोगों को चुनाव के समय सरकार को बहुत सोच समझकर चुनना चाहिए। मुझे उम्मीद है कि नागपुर की जनता मेरे साथ होगी और हम मिलकर इस क्षेत्र को बेहतर बनाएंगे। आइए सुनते हैं नितिन कुंभलकर जी का बयान और जानते हैं पूरी खबर विस्तार से। स्ट्रॅटेजी आणि समीकरण जे आहे प्रत्येक पार्टी आपल्या हिशोबाने ठरवत असते आणि स्ट्रॅटेजी फक्त एका मतदारसंघापुरतं नसते, ती पूर्ण एक लोकसभा मतदारसंघ किंवा पूर्ण राज्याबद्दल असते आणि पर्टिक्युलर एका मतदारसंघ लोकसभा मतदारसंघाच्या याच्यासाठी विचार केला जातो। आणि स्ट्रॅटेजी ज्याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग आलं, सामाजिक समीकरण आहे, तर कुठेतरी असं वाटतं म्हणजे असं काँग्रेसची भूमिका राहिली आहे की कुठेतरी सामाजिक समीकरणाचा मेळ विधानसभांमध्ये साधला जातो आणि विनॅबिलिटी हा क्रायटेरिया ठेवून त्या पद्धतीने जे उमेदवारांची निवड असते ती त्या निकषावर केली जाते। आणि प्लॅनिंगचा जो भाग आहे तो तर इलेक्शन प्रोसेस जेव्हा सुरू होतं, इलेक्शन प्रक्रिया सुरू होतं तेव्हा ती त्या प्रत्येक वेळेस ती वेळेनुसार जी स्ट्रॅटेजी असते त्या हिशोबाने त्याचं प्लॅनिंग केलं जातं। आणि दावेदारांचा विषय झाला तर प्रत्येकाला नैतिक अधिकार आहे, प्रत्येकाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, प्रत्येकजण दावेदारी करू शकतो। बघा, विकास हा जो एक मोठा विषय आहे, विकास मी आधी पण जेव्हा पण न्यूज चॅनलशी बोललो तेव्हा मी सांगितलं की विकास जो असतो, विकास हा फक्त तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जर केलं तरच तो विकास असतो असं नाही। त्या एरियामधल्या लोकांनी किंवा त्या क्षेत्रातल्या लोकांना तुमच्या विकासामुळे किती फायदा झाला, त्यांच्या जीवनामध्ये किती फरक पडला, हा खरा डेव्हलपमेंट ती असते। म्हणजे त्याच्यामध्ये फायनान्शियल डेव्हलपमेंट आहे, एज्युकेशनल फॅसिलिटीज आहे, हेल्थ फॅसिलिटीज आहे, अशा सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर दक्षिण नागपूरचा जर आपण विचार केला तर दक्षिण नागपूरमध्ये 1960च्या आसपास त्या दरम्यान गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बनलं। त्याच्यानंतर जर आपण फक्त PSCचं आज एवढं मोठं दक्षिण नागपूर, इथे बाकी ठिकाणी हेल्थ फॅसिलिटीजचा जर तुम्ही विचार केला तर हेल्थ फॅसिलिटी नाही, जी गरिबांना फार गरज आहे। कारण जे वैद्यकीय सुविधांचा आहे भाग तो कुठेतरी ती ठीक आहे राज्याची असते, पण ती तिथल्या लोकल प्रतिनिधीची पण जिम्मेदारी आहे की त्याच्याकडे लक्ष देऊन तिथल्या लोकांना रहिवाशांना, कारण सगळ्याच प्रकारचे सगळ्या तबक्यातले लोक तिथे राहतात, जे आर्थिकपणे दुबळ आहेत, ते सुद्धा राहतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय फॅसिलिटी देता। राहिलं आता तुम्हाला तर पूर्ण माहिती आहे, नागपुरामध्ये थोडाही पाऊस आला तर त्या नागपुरामधल्या सगळ्या एरियांमधली काय हाल होतं, प्रत्येक ठिकाणी वॉटर लॉगिंग होतं, दरवर्षी लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसून त्याचं नुकसान होतं। असे सगळे डेव्हलपमेंटच्या नावावर जे अंधानुकरण चालू आहे त्याच्यामुळे नागपूरची जनता सुद्धा त्रस्त झाली आहे की हे डेव्हलपमेंट आम्हाला अशा पद्धतीचं डेव्हलपमेंटचं नव्हतं पाहिजे, तशा पद्धतीचं डेव्हलपमेंट सुरू आहे। आज जर मेट्रोचा विचार केला, नागपूर शहराची शान तुम्ही मेट्रो म्हणता, आज दक्षिण नागपुरात मेट्रोचा एक मेट्रो सुद्धा लाईन नाहीये। पण दक्षिण नागपुरात तुम्हाला संपत्ती घेताना किंवा विकताना मेट्रोचा 1% सेस तुम्हाला द्यावा लागतो। हा एक दक्षिण नागपूरच्या लोकांना भूर्दंड नाही आहे का? मी इथल्या जनप्रतिनिधींना विचारतो, जे सध्या सत्तेत आहे, की दक्षिण नागपुरामध्ये मेट्रो जी आहे ती आहेच नाही आणि तुम्हाला मेट्रोला तिथे त्या एरियामध्ये पूर्ण दक्षिण नागपुरामध्ये तुम्ही जर खरेदी विक्रीचे व्यवहार करता घरांचे, तिथे तुम्हाला 1% भूर्दंड त्या लोकांना द्यावं लागतं। नितीन, हो, आपण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये सचिव मी आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा सहसचिव आहे। सर, मला आपण सांगा, म्हणजे आता दक्षिण नागपूरचा आपण एक विचार केला एकंदरीत, तर तिथे चुरशीची लढत आहे, बरेचसे दावेदार आहे। आपल्याला असं वाटतं की पुढे पार्टीमध्ये काही अंतर्गत वाटच्या वाट्यावर येऊ शकतं, काय आपलं हे बघा, मी आता थोड्या वेळाने जसं म्हटलं की प्रत्येकाला नैतिक अधिकार आहे, त्याला
पार्टी, आमच्या पार्टीमध्ये डेमोक्रेसी, प्रत्येकाला अधिकार आहे मागण्याचा. तरी ज्याला पण तिकीट मिळेल त्या व्यक्तीसाठी, मग मी असो की माझ्या सोबत जे लोक मागत आहे, मी प्रतिनिधी म्हणणार नाही, कारण प्रत्येकाला अधिकार आहे. जे पण लोक आहेत, जो कोणी काँग्रेस नेतृत्व ज्याला कोणाला तिकीट देईल, सगळेजण मिळून त्याला जिंकून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतील. मग दुसऱ्यालाही मिळाले तरी मी पण करणार, मला मिळाले तरी बाकी सगळे करतील, अशी मला आशा आहे. पार्टीचा विषय असा आहे की आता महाराष्ट्रामध्ये हे म्हणजे दगडावरची रेख आहे की महाविकास आघाडी संयुक्तपणे हे इलेक्शन लढणार. याच्यामध्ये 3 पार्ट्यांचे इन्व्हॉल्वमेंट आहे. याच्यामध्ये काँग्रेस आहे, याच्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आहे आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना आहे. तर याच्यामध्ये आता जेव्हा सीटांची देवाणघेवाण होईल तर त्याच्यामध्ये एखादा मतदारसंघ शहरातनं, 1-2 मतदारसंघ ग्रामीण मधनं, याच्यावर उद्धव ठाकरेजीचा गट आणि शरद पवार साहेबांचा गट दावा करतील. फायनलाइज त्याच्यामध्ये अंतिम निर्णय काय होईल त्याच्यानंतर एक वेगळं चित्र तयार होईल. पण तरी आज जर असा विचार केला की नागपुरामध्ये जे 6 मतदारसंघ आहे शहरामध्ये, एक तर रिझर्व्ह आहे, तिथनं आमचे सिटिंग आमदार आणि माजी पालकमंत्री आदरणीय डॉक्टर नितीन राऊत साहेब आहे. पश्चिम नागपुरामध्ये आदरणीय विकासभाऊ ठाकरे आहे आणि दक्षिण पश्चिम झालं आणि बाकी सगळं. असा सगळ्याचा जर विचार केला तर जे मला आज थोडी बहुत माहिती आहे, पक्ष जो आहे पक्षामध्ये एक असा फार मोठा एक स्ट्रॉंग फिलिंग आहे आणि त्याच्यावर कुठेतरी पक्ष पोहोचलाय की सगळ्या समाजातल्या लोकांना कुठे ना कुठे प्रतिनिधित्व देण्याचं काम याच्या माध्यमातून केलं जाईल. मग उत्तर नागपूर रिझर्व्ह असल्यामुळे तिथे विषय नाही घेत. बाकीच्या मतदारसंघामध्ये कुठेतरी हिंदी भाषिकाचा एक विचार केला जाईल, कुठेतरी तेली समाजाचा विचार केला जाईल, कुठेतरी एखादं असू शकतं की मध्य नागपुरातनं हलबा किंवा मुस्लिम कॅन्डिडेटचा विचार केला जाईल. तर अशा पद्धतीने सर्व समाजाच्या घटकांना समावेश करून या 6 मतदारसंघाचं एक असं कॉम्बिनेशन तयार करण्यात येईल ज्याच्यामुळे भविष्यामध्ये सगळ्यांचा एकमेकांना उपयोग होऊ शकेल. शासनाची जी योजना आहे, माझा लडका भाऊ माझी लडकी बहीण जी योजना आहे त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आपल्या जनतेतर्फे. तर मला सांगा, आम्ही आरोप प्रत्यारोपचे पण दौर सुरू झालेला आहे. बरोबर. फसवी योजना आहे, नोटंकी असे पण सुरू होत आहे. तर आपल्या सांगा, आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे आता ओव्हरऑल नागपूरच्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचे इम्पॅक्ट होऊ शकतो त्यामध्ये? हे बघा, इम्पॅक्ट बद्दल तर आज कोणीच दावे असे स्पष्टपणे सांगू शकत नाही की याचा हाच इम्पॅक्ट होणार आहे. कारण आपल्याला जर माहित असेल तर बाजूच्या राज्यामध्ये ज्या ह्याच लाडकी बहीण योजनाच्या भरोशावर तिथे एमपी मध्ये त्यांनी पुन्हा इलेक्शन जिंकण्याचा त्यांचा तो प्रयोग आहे तो सफल झाला. पण आजच्या घडीला जर आपण व्हेरीफाय केलं तर मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद झाली नाही. दुसरं, मला वैज्ञानिक बोलायची गरज नाही, महाराष्ट्राची जी हल्लीची सरकार आहे त्या सरकारच्याच वित्त विभागाने सरकारलाच प्रश्न विचारला की हा येणारा गव्हर्नमेंटवर वित्त विभागावर येणारा हा 47,000 करोड रुपयाचा अतिरिक्त बोजा हा आपण कुठून भरणार आहे? कारण कसं असतं की बजेट बनत असताना येणारा रुपया आणि जाणारा रुपया याचं एक कॅल्क्युलेशन असतं. त्या कॅल्क्युलेशन मध्ये 47,000 करोडचा जर वर्षाचा हा भरणा येत आहे तर ऑलरेडी कर्जबाजारी झालेल्या महाराष्ट्राला आणखी किती तुम्ही कर्जामध्ये टाकणार, हा एक प्रश्न उद्भवतो. दुसरं, आज असं मला जी माहिती झालं की ह्या लाडकी बहीण योजनेचा जो पहिला भत्ता आहे किंवा दुसरा भत्ता पण येईल, कारण काल इलेक्शन कमिशनने जे तारखा डिक्लेअर केल्या, महाराष्ट्र डिक्लेअर केलं नाही, त्यांनी जाहीर केलं नाही की महाराष्ट्राच्या निवडणुका केव्हा होतील. पण महाराष्ट्र सरकारला हे माहित होतं की जर आपण सगळ्यांचे देयक दिले तर लाडकी बहीण योजनेचा जो पहिला हप्ता आहे तो देण्यासाठी सरकारजवळ पैसा नाही आहे. तर 21,000 करोडचे जवळपास विविध विभागांचे कॉन्ट्रॅक्टरचे देणे हे त्यांनी थांबवलेले आहे. म्हणजे याचा अर्थ का की हा फक्त त्यांनी इलेक्शन म्हणून वापरत आहे. जर त्यांना हे द्यायचं असतं तर यांची सरकारला 2.5 वर्ष होत आहे. 2.5 वर्षामध्ये ही योजना का नाही आणली, त्यांनी का बरं लास्ट मोमेंट मध्ये आणली? मी आरोप नाही करत, हे एक सिंपल प्रश्न आहे जे जनतेने सुद्धा विचारात घ्यायला पाहिजे की जर समजा असं येऊ शकतं की जर हे सरकार पुन्हा रिपीट झालं, जे शक्यच नाही होणार की कुठली योजना पण झालं आणि यांनी 2-3 महिन्यानंतर ही योजना बंद केली तर ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवेगिरी होणार नाही का? आणि तशी बीजेपी आणि ह्या सगळ्या लोकांनी तर नुसते जनतेची महाराष्ट्राच्या फसवेगिरी करतच आलेली आहे. मग त्या इथले उद्योग गुजरातला पाठवायचा विषय असो की प्रकल्प असो, सगळ्या की इथला पैसा असो, जसं पहिल्यांदा
जेव्हा एक दिवसासाठी यांनी शपथ घेतली होती आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी, तर तेव्हा 40,000 करोड त्यांनी त्या एका दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाचे, महाराष्ट्राच्या जनतेचे 40,000 करोड केंद्राला वापस करून टाकले होते. तर अशा पद्धतीने फसवेगिरी आणि ते प्रकार आहेच. तर हे पुन्हा जर हे रिपीट झाल्याचे होणारच नाही, तर झाले तर त्याच्यानंतर याची काय शाश्वती आहे की योजना जशी मध्य प्रदेशमध्ये बंद पडली तशी इथे बंद नाही पडणार. बघा, माझं पक्षाच्या कामाने तर देशभरात फिरणं होतं, पण महाराष्ट्रातही बऱ्यापैकी फिरणं होतं आणि नागपूरचं आहे माझं म्हणजे घरच इथे आहे. एकंदरीत ज्या पद्धतीचं वातावरण पूर्ण देशात आहे ते नागपूर त्या देशाचा भाग आहे. त्याच्यामुळे इथे फिरत असताना सुद्धा एक लक्षात आलं की लोकांना ह्या ज्या फॅसिस्ट फोर्सेस आहेत यांच्यापासून कुठेतरी आता त्याचा कंटाळा आलेला आहे. शेवटी होतं काय की मी हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई जर करत बसलो तर शेवटी प्रश्न येतो माझ्या पोटापाण्याचा. मला आताच परवाच्या त्याच्यात लाल किल्ल्यावरनं आदरणीय पंतप्रधानांनी जे भाषण दिलं, त्या भाषणामध्ये त्यांनी ह्या आजपर्यंत अशी परंपरा राहिली आहे, त्यांच्या आधी तर ती प्रकाराने होती की देशाचा पंतप्रधान, मी ह्या देशाच्या लोकांसाठी माझ्या समोरच्या 1 वर्षासाठी काय माझं प्लॅनिंग आहे, माझ्या काय योजना राहतील, ह्या लाल किल्ल्यावरनं त्याच्या घोषणा करायच्या. आणि इथं हे त्यांनी पूर्ण जे भाषण दिलं ते पूर्णपणे सुनावणी पद्धतीचं भाषण होतं. पुन्हा ते हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचं भाषण होतं, पूर्वजांना शिव्या देण्याचं भाषण होतं. मग त्यांनी म्हटलं इथे टेररिस्ट येतात, हल्ले करून जातात, तर ते टेररिस्टचे हल्ले झाले, संसदेवर हल्ला झाला, त्यावेळेस तर वाजपेयी साहेबांचं सरकार होतं. म्हणजे त्यांनी आपल्या लोकांना सुद्धा सोडलं नाही. म्हणजे मी किती मोठा आहे दाखवण्याच्या चक्करमध्ये जुन्या सगळ्या लोकांनी केलेले सगळे चांगलं कार्य ते पुसण्याच्या मार्गावर लागलेले आहे. तसं होणं शक्य नाही. त्याच्यामुळे कुठेतरी जनतेने विचार करायला पाहिजे की आज देशाच्या पंतप्रधानांनी तिथे आमच्यासाठी काय योजनांची घोषणा केली. कारण हिंदू मुस्लिम करून माझ्या घरचं बजेट चालत नाही. माझा इन्कम किती आहे हे देशात बनवलेल्या योजनांवर माझ्या, आणि म्हणजे त्याला म्हणतो ना पर कॅपिटा इन्कम, हे माझं, कारण जीडीपी तुमची त्याच्यावर डिपेंड करते, तुमचं सगळं काही त्याच्यावर डिपेंड करतं. आणि हिंदू मुस्लिम करत राहील तर माझं घर कसं चालणार. कारण शेवटी प्रश्न जेव्हा पोटापाण्याचा होतो तर सरकारने बनवलेल्या चांगल्या योजनाच मला कुठेतरी उपयोगी ठरतात.